नमस्कार. हाऊसफुलच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं हाऊसफुल स्वागत. सध्याच्या ग्लोबल युगात मानवी नातेसंबंधातही कमालीचा बदल होतोय. मेट्रोसेक्शुअल म्हटला जाणारा हा आजचा पुरुष म्हणे बायकांची मनं चटकन ओळखू शकतो, पण खरंच त्याला स्त्रियांची मनं इतके पटकन ओळखता येतात का? चंद्रवलय सादर करीत आहे अभिराम भडकमकर लिखित, समीर विद्वांस दिग्दर्शित आलटून पालटून. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सुंदर सृष्टीची कशी वाट लागली बघा. माते माते हा माझा आणि माझ्या डिपार्टमेंटचा अपमान आहे. महादेवाने तिसरा डोळा उघडायच्या आतच प्रलय होतो की नाही पहा. अहो माणसं नुसती भांडत सुटली. काय मानो पेनड्राईव्ह नाही सापडत आहे. हा बघ, रात्रभर असाच झोपलो होतो. तर मग 3 वर्षानंतर काय पेनड्राईव्ह पाहिलायस माझा? पेनड्राईव्ह पाहिलायस का माझा? ते स्वतःकडे पाहायला वेळ नाही, पेनड्राईव्ह कडे बघतोय. शोध तू असं कुठेतरी. या नाटकात अभिराम भडकमकरचा वेगळ्याच शैलीतला कॉमेडी प्लॉट आपल्याला पाहायला मिळणार आहे. प्रसाद ओक या नाटकाद्वारे तब्बल 5 वर्षांनंतर रंगभूमीवर येतोय. त्याच्या बरोबरीनेच सुजाता जोशी, विकास पाटील, ओमकार पाटील, मौसमी तोंडवळकर यांच्याही या नाटकात महत्वपूर्ण भूमिका आहे. मी बाबी ढक्कमवार टाक टिंग टिंगा चॅनलची अँकर. बाबी ढक्कमवार टांगटिंग टिंगाची अँकर. अरे तुम्हाला कोण ओळखत नाही? बोला बोला, मला कसं काय फोन केला? बाबी ढक्कमवार टांगटिंग टिंगा चॅनलची अँकर. बोला बोला बोला. हा, तर मला एक्स्ट्रा मॅटर अफेअर्स म्हणजे लफड्यांवर माहिती हवी होती. या कोण? माझं लफडं. हे मग माझी बायको. हा, मग ठीक आहे. तुम्हाला काय वाटतं, आमच्या सिरियल्समुळे समाजात लफडी वाढली आहेत का? नक्कीच. अति झालंय, अति. अजिबात नाही. समाजात लफडी होतीच, पण तुमच्या सिरियल्समुळे लोक ती राजरोस करू लागली. ते कसं काय? ओ, सिरियल्समुळे लफड्यांना प्रतिष्ठा मिळाली ना. आजकाल लफडं नसलेल्या पुरुषाला बुळ्या म्हणतात, बुळ्या. आणि बाईला काकूबाई. आजचा पुरुष मेट्रोसेक्शुअल झालाय, म्हणजे बायकांचं मन जाणून घेणारा, त्यांच्या भावना समजून घेणारा झालाय. तर तो खरंच झालाय का? का फक्त त्याच्या सोयीने ज्या गोष्टीतला वाटतात तेवढ्याच तो स्वीकारतो, उरलेला नाकारतो? या सगळ्याची एक मजेशीर गंमत असं हे नाटक आहे. सगळ्याचा धांडोळा घेणारा असं एक हे नाटक आहे की आजचं कपल म्हणजे स्त्री पुरुष दोघे कमावते आहेत, इंडिपेंडंट आहेत, त्यांना वेगवेगळी आयडेंटिटी आहे, पण ती खरंच एकमेकांना ऍक्सेप्ट होते का नाही होत, किंवा त्याही गोष्टीचा जर अतिरेक झाला तर कशामध्ये त्याचा विपर्यास होऊ शकतो, अशा सगळ्याचं मजेशीर पद्धतीने धांडोळा घेणारं असं एक नाटक आहे. तरी पुरुष का करतात लफडी? भोळे असतात तो, बिचारे पुरुष भोळे असतात. आई ग. आणि बायका? बायका महाचतुर. तुम्हाला सांगतो, तुम्ही तिकडे काय बघता, इकडे बघा ना. तू काय येतेस मध्ये मध्ये? तू नाहीयेस फ्रेम मध्ये, मुळात फ्रेमच नाही आता. मानो तू का बरं पोहे कर खूप वेळ. कंटिन्यू. तर पुरुषाला नाही लपवता येतो आपलं लपडं, पण बायका ताका सूर लागू देत नाहीत. आणि जेवढा चेहरा भोळा ना तेवढी बाई चतुर. माझा अनुभव आहे, माझा. काय नाही. सध्या आपण असं म्हणतो की पुरुष खूप मेट्रोसेक्शुअल झालाय. तो स्त्रीचा पण एक व्यक्ती, स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करायला लागलाय. पण या नुसत्या गप्पा मारण्याच्या गोष्टी आहेत का? खरंच पुरुष तसा करायला लागलाय. आणि ह्या प्रवृत्तीवरती हे नाटक भाष्य करतं. आणि ते खूप वेगळ्या लेवलच्या ह्युमरनी भाष्य करतं. त्यामुळे प्रेक्षका जरी हसत जरी असले तरी त्यांना एक बोचरी वाक्य आहेत की हे स्वतःला पडताळायला लागतात ऑडियन्स हळूहळू, की यार आपल्या बाबतीत असं झालं तर काय होईल, आपणही असं वागतो का, असे खूप छान ह्युमर आहे त्याच्यात. पूर्वी काय व्हायचं, जेव्हा फक्त पुरुष कमवायचे ना तेव्हा बायका पुरुषांच्या खिशातनं पैसे चोरायच्या. पण जेव्हापासून बायका कमवायला लागल्या तेव्हापासून पुरुषांचं लक्ष असतं की पर्सेस पुढे. बास खूप झालं तत्वज्ञान. घे पर्स मधून पैसे. थँक्यू. कुठे शोध न जरा. ओके. गॅस डेमो बरीच काल संध्याकाळचा. काल संध्याकाळी तर गार्गीला मीटिंग होती. गार्गीवर संशय नाही. गार्गी खूप चांगली मुलगी आहे. आलटून पालटून लाईट कॉमेडीच्या अंगाने जाणारं नाटक आहे, पण ॲट द सेम टाइम हे नाटक एक खूप चांगलं मेसेज देऊन जातं लोकांना. म्हणजे लोक जेव्हा प्रेक्षकगृहातनं बाहेर पडतील तेव्हा डेफिनेटली ते काहीतरी घेऊन बाहेर पडतील. एक चांगला संदेश देतं. आणि अख्खी यंग टीम असल्यामुळे आम्हाला एकत्र काम करायला खूप मजा येते. आजकाल फार कठीण झालंय ग मुलांची लग्न जमणं. का रे? आधी बरं होतं ग, कमावतो किती, 2 वेळचं भागवू शकेल ना, झालं. पण आता कमावता तर हवाच, पण वर तो मेट्रोसेक्शुअली हवा. म्हणजे
मेट्रोसेक्शुअल म्हणजे मुलींचंही मन जाणणारा हवा, हा भावना प्रधान हवा. करेक्ट करेक्ट आहे ना. म्हणून एकीशी हळवेपणानं वागलो मी. हा. तो चम्या म्हणून नकार दिला मला, म्हणून दुसरीशी बिंदास बेफिकिरून पेश आलो. तसला पारंपरिक रानटी नवरा नकोय मला असं म्हणून उठून निघून गेली, हा? बिल न देता. बिल न देता. हो. देवा. आता तूच सांग गार्गी, तुम्हा मुलींना नक्की हवंय तरी काय? बेसिक ही स्टोरी जी आहे आलटून पालटून एका नवरा बायकोची आहे आणि तो त्या नवरा बायकोंमध्ये असं एक फॅक्टर त्यांच्या आयुष्यात येतो की ज्याच्यामुळे त्या दोघांची केमिस्ट्री म्हणा किंवा एक गोष्टीला एक वळण मिळतं आणि ज्याच्यामुळे पुढचं नाटक घडतं. मी पूर्ण गोष्ट तुला रिव्हील करत नाही आता, ते प्रेक्षकांना नाटक बघितल्यावर कळेलच. पण असा एक फॅक्टर आहे की ज्याच्यामुळे ती स्टोरी आलटते पालटते आणि एक वेगळ्या प्रकारची कॉमेडी म्हण किंवा वेगळ्या प्रकारचा अँगल नाटकाला मिळतो. त्या कॅरेक्टर मी प्ले करतोय. काल रात्री तर केवढ्या आनंदात होता मानव. टेन्शन वगैरे काहीच नव्हतं हो त्याला. आम्ही एकत्र जेवलो, मग छान गप्पा मारल्या, मग त्यांनी गजरा मांडला आणि मग गाणी ऐकत गुणगुणत. अहो मध्यरात्री जाग आली तेव्हा हॉलमध्ये बेशुद्ध होता तो. म्हणजे काहीच झालं नाही. हा म्हणजे काहीच झालं नाही त्यांना आम्ही आजच डिस्चार्ज देतोय. या औषधं घेऊन या. अहो त्यांना कशाला मी तुम्हाला सांगितलं असतं तरी त्यांनी चांगली असती ना. ह्या नाटकातल्या माझ्या भूमिकेबद्दल असं मला विशेष सांगता येणार नाही. जेव्हा प्रेक्षक येतील तेव्हाच त्यांना कळेल. ऍक्च्युली आहे गूढ आहे माझ्या भूमिकेबद्दल या नाटकात. तुम्ही या म्हणजे तुम्हाला कळेल. आगे आगे देखिए होता है क्या. अरे ब्रेन ट्यूमर झाला तर काय काय कापला रे. वेगळंच मजेशीर कथानक, रिअलिस्टिक सेटवरचं मुक्त शैलीतलं एक्सपेरिमेंट आणि कलाकारांची उत्तम अदाकारी यासाठी आलटून पालटून हे नाटक पाहायलाच पाहिजे. तुम्ही हा धमाल एक्सपिरियन्स तुमच्या संपूर्ण फॅमिलीसह घ्याल अशी आशा करूया.